नमस्कार, राणीज होममेड डिशमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहे खजुराचे लाडू। 1 कप खजूर बिया काढून, अर्धा कप किसलेले सुके खोबरे, 1 टेबलस्पून खसखस, 1 टेबलस्पून तीळ, वेलची पूड 1 चमचा, 2 ते 3 चमचे तूप, पिस्त्याचे काप, काजू बदामाचे काप। बिया काढून जे आपण खजूर घेतलेले आहे 1 कप, ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे आहे आणि बारीक करून घ्यायचे आहे। बारीक करून झाल्यावर या पद्धतीने होईल, तुम्ही बघू शकता इथे। आता गॅसवरती पॅन ठेवायचा आहे आणि गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे आणि काजू बदामाचे जे काप आहे ते आपण इथे भाजून घेणार आहे। अगदी हलके हलके असे भाजून घ्यायचे आहेत। आता इथे भाजून झालेले आहेत आणि एका ताटामध्ये मी हे काढून ठेवत आहे। त्यानंतर आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे, हे पण अगदी हलके असे भाजून घ्यायचे आहेत। हे सर्व वेगवेगळे भाजायचे आहे, एकत्र करून भाजू नका। भाजून झाल्यानंतर तुम्ही एकत्र करू शकता, कारण काजू बदामला थोडा टाइम लागणार, तीळ लवकर भाजणार, त्यामुळे हे वेगवेगळे आपल्याला भाजून घ्यायचे। आता खसखस भाजून घ्यायची आहे, ही पण अगदी हलकी अशी 1 मिनिट अशी भाजून घ्यायची आहे। यानंतर अर्धा कप किसलेले सुके खोबरे आहे, ते पण आपल्याला भाजून घ्यायचे आहे। याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत हे तुम्ही भाजून घ्या। इथे झालेलं आहे। आता पॅनमध्ये 2 ते 3 चमचे आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे आणि तूप गरम झाल्यानंतर आपल्याला जे आपण खजूर बारीक करून घेतलेली ती व्यवस्थित या तुपावरती घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित तुपामध्ये आपल्याला ती 5 मिनिटं थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे। खूप वेळ नाही, अगदी कमी गॅसवर फक्त 5 मिनिटं ठेवायची आहे। आपण इथे खोबऱ्याचा किस, खसखस, तीळ आणि काजू बदाम भाजून घेतलेले आहे। त्यामध्ये आपण जी खजूर तुपावर गरम करून घेतलेली ती यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि हे मिश्रण थोडंसं कोमट होऊ द्या, कारण हे गरम आहे। आणि कोमट झाल्यानंतर आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये वेलची पूड घालते मी आणि पिस्त्याचे काप घालायचे आहे। बऱ्यापैकी हे मिश्रण थंड झालेलं आहे, कोमट असं आहे आणि हे मी व्यवस्थित चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे। थोडक्यात मळून घ्या, व्यवस्थित मिक्स करून एकजीव करून घ्या। तयार झालेलं आहे आपलं मिश्रण आणि चांगल्या प्रकारे एकजीव पण झालेलं आहे। आता याचे आपण लाडू वळून घ्यायचे आहे। या पद्धतीने तुम्ही लाडू बनवून घ्या। आता हा लाडू मी इथे बदामाचे काप आणि पिस्त्याचे काप ठेवलेले आहे आणि खसखस, त्यामध्ये लाडू थोडासा घोळून असा घेणार आहे, जेणेकरून तो छान असा दिसेल। हे ऑप्शनल आहे, नाही केलं तरी चालेल। आणि पुन्हा व्यवस्थित तो लाडू वळून घ्या। अजून एक लाडू मी तुम्हाला इथे करून दाखवते।
याच पद्धतीने सर्व लाडू करून घ्यायचे आहेत. छान होतात हे लाडू, खायला पण खूप छान लागतात. आणि तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. तर कशी वाटली आजची डिश नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि वेळेत वेळ काढून पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून तुमचे धन्यवाद. भेटूया पुढच्या डिशमध्ये. तोपर्यंत बाय बाय.